कैप्टन खरात है, कैप्टन खरात है, जिसने 1 साल पहले एक पत्रकार ने आवाज उठाई थी, उसकी बातमी आई थी। उसके बाद अगर पुलिस ने अगर इन्होंने अगर उसके ऊपर कुछ चौकसी की होती, इन्क्वायरी की होती, तर एवढा लोकांनी आम्ही मिरगावला गेलो होतो। आम्ही तिथल्या नागरिकांना प्रत्येक घराघरात जाऊन भेटलो। दिवसभर मी मिरगावमध्ये होतो। आम्ही तिथं पाहिलं लोक इतके दहशतीमध्ये आहे। का दहशतीत आहे? तिथं जे मंत्री संत्री येत होते, मोठे मोठे अधिकारी येत होते, तक्रार द्यायची कोणाकडे, भांडायचं कोणाकडे? त्यात एका पत्रकाराने हिंमत केली, पेपरला बातमी छापली, तर त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला। अरे तेव्हापासून नाही, आता आमची मागणी अशी होती काय हे जे आता तृप्तीताई देसाई पुण्यावरून इथं आल्या, त्यांचं माझं बोलणं झालं म्हणून आम्ही आता इथे आलो। तर आमचं एकच म्हणणं होतं की जनतेचा जो संताप आहे, गोरगरीब महिला त्यांचं त्यांनी शोषण केलं, भावनांशी खेळला, कुणीतरी दुःख आहे, कष्ट आहे, कुटुंबामध्ये कटकट आहे म्हणून त्याच्याकडे जात होते आणि तो त्याचा फायदा घेऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता। म्हणून याची नीच नराधम कधी राम रहीम येतो, कधी आसाराम येतो, कोणालाही शिक्षा होत नाही आणि हे मोकाट सुटतात, कायद्याचा धाक राहिला नाही। म्हणून यांना जनतेची ताकद आम्हाला दाखवायची होती। जर संधी मिळाली असती त्याच्या कानपणात वाजवायचं होतं, आम्हाला दाखवायचं होतं या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असा नालायक नीचपणा कधी सण